मंडळी, हा नाश्ता भन्नाट चवीचा आणि जबरदस्त आहे. आठवड्यातून एकदा व्हायलाच पाहिजे. करायचं काय आहे, इथं उडदाची डाळ 1 कप घेतलेली आहे आणि 2 ते 3 चमचे मुगाची डाळ आणि 2 चमचे तांदूळ स्वच्छ धुवून भिजत ठेवायचं 5 तासासाठी. त्यानंतर आहे ती तुरीची डाळ 1 वाटी घेतलेली आहे. त्यामध्ये टोमॅटो टाकून स्वच्छ कुकरला 2 शिट्ट्या करून घ्यायच्या. चिंच गुळ आहे तो भिजत ठेवायचा आहे आणि इथं रसमचा मसाला बनवून घ्यायचा. जिरं, कांदा, त्यानंतर हिरवी मिरची, कोथिंबीर आणि काही खडे मसाले टाकलेले ते मिक्सरला बारीक करून घ्यायचे. डाळ शिजलेले हे घोटून घ्यायची. त्यानंतर एका कढईमध्ये जो रसम मसाला बनवलेला आहे तो टाकून घ्यायचा. 2 ते 3 चमचे तेल टाकून हिंग टाकायचं आहे आणि काही मसाले टाकायचे आहेत. त्यानंतर ते मिक्स करून घ्यायचे. सुक्या मिरच्या सुद्धा 2 टाकून घ्यायच्या आणि ही डाळ आहे ती यामध्ये ओतून घ्यायची. चिंचगुळेचं पाणी सुद्धा ओतून घ्यायचं. छान असं आपलं रसम तयार झालेलं आहे. त्यानंतर डाळ आणि तांदूळ भिजलेले आहेत, बारीक वाटून घ्यायचं. थोडंसं ओवा टाकायचा, मीठ टाकायचं चवीनुसार आणि फेटून घ्यायचं आणि छान असे वडे सोडून घ्यायचे.